सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम ऑनलाईन शिक्षण या योजनेचं व तुम्हा सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. व माझा परिचय, मी श्री तानाजी कांबळे, सरकारी मराठी गुरुजी प्राथमिक शाळा हरगापूर गड, तालुका ओकेरी. यापूर्वी मी तुम्हाला एक भक्तिगीत गाऊन दाखवणार आहे. ऐका तर भक्तिगीत. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिठुनी जात मांजराची, मनी चोरट्यांच्या कारे भीती चांदण्यांची. सरावल्या आता नाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिठुनी जात मांजराची, मनी चोरट्यांच्या कारे भीती चांदण्यांची. उजेडात होते पुण्य अंधारात पाप, उघडदार देवा आता उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. तर आता आपल्यासमोर मी एक भक्तिगीत गायलेलं आहे. भक्तिगीत या आपल्या पाठामध्ये आलेलं आहे. भक्तिरस यामध्ये भक्तिगीत का गायचं, तर आपल्यामध्ये मनाची एकाग्रता, शांतता, मन प्रसन्न होण्यासाठी, भक्तिमय वातावरण निर्माण होण्यासाठी व आपल्या मनावर संयम येण्यासाठी सध्या काळाची गरज आहे. प्रत्येकाच्या मनावरती संयम पाहिजे. आता आपल्याकडे संयम नाही झालेला आहे. लहान मुलापासून मोठ्यापर्यंतचा संयम कमी झालेला आहे. याकरिता या भक्ती रसाला अनुसरून इथं आपले कवी वसंत बापट यांनी एक कविता इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केला आहे. तो पहिला पाठ आहे, तुम्हा सर्वांना परिचित आहे. तर मी सुरुवातीला जे भक्तिगीत गायलं त्याच्यामध्ये पहिली ओळ आहे देहाची तिजोरी, आणि याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पहिला पाठ म्हणजे पहिली कविता काय आहे, देह मंदिर चित्त मंदिर. आणि या कवितेचे कवी आहेत वसंत बापट. त्यांचा जन्म 25 जुलै 1922. त्यांनी लिहिलेले पुस्तक आहेत बघा, 11वी दशा, शततारका आणि सकिना. तर आता आपण इथं मंदिर, देहाची तिजोरी, आता आपण हे गीत ऐकला. यानंतर आपण कोणता पाठ आहे बघा, पहिला पाठ आहे देह मंदिर चित्त मंदिर. तर ही कविता मी प्रथम तुम्हाला वाचन करून दाखवितो. त्यानंतर तुम्ही ती कविता ऐकायची आहे आणि तसं म्हणण्याचा प्रयत्न करूया. बघा, ऐका तर. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जाओ ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेद लागो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. भेद सारे मावळ उद्या वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना. मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना.
आता तुम्ही ऐकलं असणार, त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या पुस्तकातील कविता स्वतःच्या आवाजामध्ये आवाज न करता शांत चित्तानं ही कविता तुम्ही गा आणि नंतर मी तुम्हाला ह्या कवितेखाली काही नवीन शब्द आले आहेत, त्या नवीन शब्द अर्थ सांगतो, मग आपण ह्या कवितेचा अर्थ ऐकूया. तर ही कविता तुम्ही आपल्या मनातल्या मनात गाण्याचा प्रयत्न करा. चला ऐकला तर आता ह्या कवितेचा मी तुम्हाला ह्या कवितेमध्ये काही शब्द आले आहेत. पहिला शब्द आहे बघा देह. देह म्हणजे काय? शरीर. याला दुसरा शब्द आहे काया. चित्त. चित्त म्हणजे मन. आता बघा नित्य. नित्याचा अर्थ काय? दररोज, नेहमी, नियमितपणे. कामना. तिसरा शब्द आहे बघा कामना. इच्छा. कामना म्हणजे इच्छा. त्यानंतर बघा दुर्बल. दुर्बल म्हणजेच अशक्त. पुढचा शब्द आहे सद्भावना म्हणजे चांगली भावना. त्यानंतर बघा शेवटचा शब्द आहे आराधना. आराधना म्हणजे काय? पूजा. तर हे नवीन शब्द आहेत. आता या कवितेचा आपण काय करूया? सारांश ऐकूया. बघा इथं देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. देह, आपले देह हे काय आहे? एक मंदिर आहे. आपण देवाची पूजा करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी किंवा आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण देवळात जातो. देवळात जाण्याऐवजी ह्या कवितेचं मूल्यच आहे काय? श्रद्धा, नम्रता, अंधश्रद्धा ही नाही झाली पाहिजे. आपण श्रद्धेपुढे देवात अवश्य जा. देवावरती आपली श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा असू नये, नम्रता असावी. म्हणून ह्या कवितेतून आपल्याला सांगितलं बघा देह मंदिर चित्त मंदिर. चित्त म्हणजे आपलं मन, हेही मंदिर आहे. तेथे आपण काय करूया? प्रार्थना करूया. कुठं? आपल्या मंदिरात. आपल्या स्वतः काही शेकडो वर्षापूर्वी संत तुकारामांनी पण सांगितले. संत तुकारामांनी सांगितलेत देव देवळात नाही, देव देवळात नाही, देव देहात देहात, कार्य जाता देवळात. देव देवळात नाही तर देव आपल्या देहामध्येच आहे. आणि हे सत्य आहे. हे सत्य असताना जे सत्य आहे, पवित्र आहे आणि सुंदर आहे, याची आपण काय करूया? नियमितपणे पूजा करूया. कवी काय सांगतात? कुणाची पूजा करायची आपल्याला? जे सत्य आहे, जे सुंदर आहे, पवित्र आहे, याची आपण काय करूया? पूजा करूया. बघा पुढे काय म्हणतात कवी? दुःखितांचे दुःख जाओ. जे दुःखी आहेत त्यांची काय झालं पाहिजे? त्यांचं दुःख नाही आपण काय करायचे? आपली मनाची काय म्हणायची? कामना म्हणजे इच्छा पाहिजे. आपल्या जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, शेजार आहेत किंवा आपले खास काही माणसं असतात, त्यांचं दुःख केलं पाहिजे. त्याचं आपण काय करूया? त्या परमेश्वराकडे आपण त्यांचे दुःख जाण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करूया आणि पूजा करूया. देवाकडे प्रार्थना करूया. दुःखितांचे दुःख, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्यांचं दुःख कष्ट काय झालं पाहिजे? नाही झालं पाहिजे. पुढे काय म्हणतात बघा? दुर्बलांच्या रक्षणाला वेदना जाणावयाला जागवू संवेदना. त्यांच्या वेदना काय आहेत? जे दुःखी लोक आहेत, कष्टी लोक आहेत, त्यांचं जे वेदना आहेत त्या आपण जाणून घ्यायला पाहिजेत. आपण न जाणताच एखाद्या माणसावरती आपण बोलत असतो, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नसते. अपूर्ण माहितीवर आपण काही त्यात न जाणता त्याचं दुःख जे आहे, त्याच्या ज्या वेदना आहेत त्या आपण जाणून घ्याव्या. आणि जे अशक्त आहेत, दुर्बल आहेत, त्यांचं रक्षण होत नाही, ते काय झालेत? जसं एखादा अशक्त माणूस काय म्हणतो, मला ते जमत नाही, मला ते होत नाही, होईल काय नाही, जमेल काय नाही, त्यांच्यासाठी आपण त्यांचं रक्षण करूया. आणि त्यांच्या रक्षण करण्यासाठी आपण पौरुषाची साधना करूया. जसे वीर पुरुष साधना करतात, त्यांचं एक ध्येय असतं, आपण कोणतं तरी ध्येय ठेवतो, ते ध्येय गाठण्यासाठी त्यांनी साधना करूया. आणि जे सत्य आहे, जे सुंदर आहे, जे पवित्र आहे, त्याची आपण काय करूया? अखंडपणे, नियमितपणे पूजा करूया. आता पुढे काय म्हणतो बघा? जीवनी नव तेज राहो. जीवनामध्ये
नाविन्यता पाहिजे. जसं आपण सकाळी उठल्यानंतर जेव्हा स्नान करतो त्यावेळी फ्रेश ताजंतवाने वाटतो, तसं जीवनामध्ये ताजेपणा येण्यासाठी, नाविन्य येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? बघा, येण्यासाठी अंतरंगी भावना, आपलं अंतरंग पण सुंदर पाहिजे. काही लोकांचं वरून दिसतात सुंदर, पण आतून फार दुःखी असतात, कष्टी असतात, दुःख दाखवत नाहीत. काही जण चेहऱ्यावरती बघितले काय जगाचं संकट ह्याच्यावर आले की काय असं वाटतंय, इतकं संकट दिसायला डोक्यावर खायम रेखावर हात असते. तसे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काय करूया? त्यांचा अंतरंग भावना सुंदर होईल, त्याचा वेध आला पाहिजे, सुंदरतेचा वेध जीवनी. बघा, त्यांचा अंतरंग आपण काय अंतरंगाचे काय आहेत त्या भावना जाणून घेऊया. सुंदराचा वेध लागला पाहिजेत. जे सुंदर आहे त्याचा वेध मानवाच्या जीवनामध्ये, मानवी जीवन सुखी असे व्हायचं असेल तर त्याच्या दुःखाचं मूळ कारण शोधलं तर आपल्याला सुख प्राप्त होते. यासाठी काय पाहिजे? शौर्य आणि धैर्य. शौर्य धैर्य आणि जे सत्यता आहे त्याचं आपण संशोधन करूया, आणि जे सत्य आहे, सुंदर आहे, पवित्र आहे त्याची काय करूया? पूजा करूया. आणि पुढं बघा, अत्यंत पुढं महत्त्वाचं शेवटचं कडवं आहे, भेद सारे मावळू द्या. आपल्या जगामध्ये आज पण काही कारण थोडंसं किंचित काय असे ना भेदभाव लोकांच्या मनामध्ये दिसून येतात, आणि ते भेदभाव नाही झाले पाहिजेत. भेद सारे मावळू द्या. जेव्हा आपण भेदभाव विसरतो, या पृथ्वीवरती जर आपण सगळ्यांनी आनंदानं सुखाचं राहायचं असेल, या देशामध्ये एकता अखंडता जर जाळायचं असेल, अखंडता जर टिकवायची असेल तर आपल्याला काय पाहिजे? सर्व भेदभाव आपण विसरायला पाहिजे. आणि आपल्याला जे वैर भावना आहेत, एकमेकाबद्दल हेवे दावे, वैर वाद आहेत, ते सगळं वाऱ्या वासना आपण नाहीसे केल्या पाहिजेत. आपल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या आपण म्हणतो, पण ह्या कुठल्याही जाती, मानवता ही एकच जात आहे, माणूस हा धर्म आहे, हे आपण केलं पाहिजे. पुढं बघा, मानवाच्या एकतेसाठी जर मानव एक व्हायचा असेल, जर मानवाची एकता टिकायची असेल तर आपण याची पूर्ण कल्पना आपण केली पाहिजे की आपल्या देशासाठी, मानव जातीसाठी आपण एकता राखून ठेवलं पाहिजे. आणि ह्या भेदभावातून, वैरभावनेतून मुक्त आम्ही फक्त मानू, त्यातून आपण मुक्त होऊया. आणि काय करूया? सगळेजण बंधुभावाप्रमाणे आपण सारे एकमेकाचे भावंड आहोत, बंधुभाव आहोत, ही भावना मनात ठेवूया. आणि जे सत्य आहे, जे सुंदर आहे त्याची काय करूया बाळांनो? प्रार्थना करूया. ह्या कवितेमध्ये तुम्हाला आता आठ लक्षात आलं असेल, लक्षात आलं ना? ठीक आहे. बघा, ही कविता मी तुम्हाला एकदा आता गाऊन दाखवतो, त्यानंतर तुम्ही आणि मी दोघांनी म्हणायचं आहे. ठीक आहे? तर ही कविता आता मी गाण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही म्हणायचं नाही, ऐकायचं. चला तर. देह मंदिर चित्त मंदिर एकते ते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एकते ते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जाओ ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुर्बलांच्या रक्षणा पौरुषांची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एकते ते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेद लागो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची
पूर्ण हो कल्पना, मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, देह मंदिर चित्त मन एकते ते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. ऐकलात? ठीक आहे. तर आता तुम्ही आणि मी दोघांनी मिळून तुम्ही माझ्यासोबत म्हणायचं, गडबड करू नका, लक्ष द्या. चला तर परत माझ्यासोबत म्हणा. देह मंदिर चित्त मंदिर एकते ते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, देह मंदिर चित्त मन एकते ते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, दुःखितांचे दुःख जाऊ ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना, दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, देह मंदिर चित्त मन एकते ते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेद लागो मानवाच्या जीवना, शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, देह मंदिर चित्त मंदिर एकते ते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, भेद सारे मावळून वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, मुक्त आम्ही फक्त बंधुतेच्या बंधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. ठीक आहे, ऐकलात तुम्ही? असंच प्रयत्न करत राहायचं. आता या कवितेनंतर मी तुम्हाला काही छोटे छोटे प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. चला तर प्रश्न पहिला आहे, नित्य कोणाची आराधना झाली पाहिजे? तर आता ह्या पाठाच्या पाठीमागे प्रश्न आहेत. प्रश्न पहिला बघा, नित्य कोणाची आराधना झाली पाहिजे? नित्य कोणाची आराधना झाली पाहिजे? नित्य सत्य सुंदर मंगलाची. सत्य सुंदर मंगलाची काय झाली पाहिजे? नित्य आराधना झाली पाहिजे. प्रश्न दुसरा, दुःख कोणाचे जावे असे कवीला वाटते? दुःख कोणाचे जावे असे कवीला वाटते? दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. म्हणजे जे दुःखी आहेत त्यांचं दुःख जाण्यासाठी आपण देवाकडे इच्छा करूया. प्रश्न तिसरा बघा, वेदना जाणावयाला काय केले पाहिजे? वेदनाला आपण काय केलं पाहिजे? वेदना जाणावयाला काय करायचं आहे? वेदना जाणावयाला जागवू संवेदना जागल्या पाहिजेत. जे संवेदना आहेत जागवू संवेदना, वेदना जाण्यासाठी संवेदना जागल्या पाहिजेत. प्रश्न बघा, मानवाच्या जीवनाला कशाचा वेध लागला पाहिजे? मानवाच्या जीवनाला सुंदरतेचा वेध लागला पाहिजे. जे ह्या जगामध्ये पवित्र आहे सुंदर आहे त्याचा वेध लागला पाहिजे. एकतेची कल्पना पूर्णसाठी काय काय विसरले पाहिजेत? भेदभाव विसरले पाहिजेत. एकतेची कल्पना पूर्णसाठी आपल्याला जे भेदभाव आहेत भेदभाव सारे मावळले पाहिजेत. ठीक आहे, तर आता या ठिकाणी कवितेच्या पुढं इथं खालील कवीच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. ह्या तुम्ही सुरुवातीला शब्द दिले आहेत, शेवट दिले आहेत, म्हणजे मोजल्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा. पाठ्यपुस्तका सहाय्यानं तुम्ही पूर्ण करू शकता किंवा पाठांतर असेल तरी न बघता घेता अतिउत्तम आहे. त्यानंतर तुम्ही बाळांनो बघा, ही कविता तुम्ही आता ऐकलात, तुम्ही माझ्यासोबत गायला, माझं पण ऐकलं आहे. ही कविता तुम्ही ताला सुरात लयबद्ध गाण्यासाठी प्रयत्न करा. यानंतर ह्या कवितेचा अर्थ
तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. ह्या कवितेचा अर्थ तुम्ही तुमच्या शब्दात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही काय करा, लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि ही कविता पाठ करा. पाठाच्या पाठीमागे जे जोड्या जोड आहेत, रिकामे जागा आहेत, ते सर्व तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जर नाही आलं तरी विचारा आणि तुम्ही काय करा, स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात? ठीक आहे. पाठाबद्दल काय शंका विचारा. ठीक आहे. धन्यवाद. या पाठावर आधारित स्वाध्याय आहे. बघा, स्वाध्याय 1, प्रस्तुत कविता स्वरबद्ध पाठांतर करा. व दुसरा आहे, तुमच्या शब्दात कवितेचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट आहे, कवितेची प्रश्नोत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. यानंतर तुम्हाला पाठातले काही शंका असतील विचारा. पाठ समजला असेल. धन्यवाद.